टीईटी पेपरफुटी प्रकरणात अमोल पांडुरंग जरग, स्वप्नील पोवार, संदीप गायकवाड, रणधीर शेवाळे, तेजस मुळीक, प्रणय सुतार, संदीप चव्हाण, श्रीकांत चव्हाण, गुरुनाथ चव्हाण, नागेश शेंडगे, रोहित सावंत, अभिजित पाटील, अक्षय कुंभार, दत्तात्रय चव्हाण, किरण बरकाळे आणि दयानंद साळवी हे 16 जण अटकेत होते. या सर्वांना मंगळवारी कागल न्यायालयात हजर करण्यात आलं असता न्यायालयानं त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. प्रमुख आरोपी महेश गायकवाड याची पोलीस कोठडी शनिवार 29 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. तर दुसरा म्होरक्या राहुल पाटीलची पोलीस कोठडी 27 नोव्हेंबरपर्यंत वाढवली आहे. दरम्यान या प्रकरणातील मास्टरमाइंड मात्र अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. हा मुख्य सूत्रधार कागल तालुक्यातील असल्याची जोरदार चर्चा आहे. पेपर फोडण्यासाठी सोनगे हेच ठिकाण का निवडलं? या ठिकाणाचा आणि मास्टरमाइंडचा काही संबंध आहे का, याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे. पोलिसांना पेपरफुटीचा सुगावा शनिवारी 22 नोव्हेंबरला दुपारी लागला असला तरी छापा मात्र रविवारी 23 नोव्हेंबरला पहाटे टाकण्यात आला. या दरम्यान कोणत्या घडामोडी घडल्या, मास्टरमाइंडला वाचवण्यासाठी काही हालचाली झाल्या का, याबाबतही विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. टीईटी पेपरफुटी प्रकरणात सखोल तपास केल्यास आणखी मोठे धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त होतीये.